नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 जानेवारी रोजी होणार आहे. 2015 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाली होती. त्यानंतर तब्बल 10.5 वर्षांनी ही निवडणूक होणार आहे. एकीकडे आपण पाहिलं तर महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, तर सर्वच पक्षांनी आपापले उमेदवार या रिंगणामध्ये उतरवलेले आहेत. महायुती जी आहे झालेली नाही आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांना आता एक मोठ्या प्रमाणावर झटका बसलेला आहे आणि सर्वच पक्ष परस्पर विरोधी म्हणून लढत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक कारभार बघत आहेत, पण खरोखर या जनतेच्या मूलभूत प्रश्नांना जर आवाज उचलायचा असेल तर लोकप्रतिनिधी पाहिजे. आणि हे लोकप्रतिनिधी असे पाहिजे की फक्त लाईट पाणी गटर नाही, या पक्षाच्या व्यतिरिक्त विरोधात निवडून येतो तर पक्षाचा उमेदवार करतो, पक्षासाठी काम करतो. पण मला हे म्हणायचं, पक्षापेक्षा ही जनता जी तुम्हाला लोकशाही अधिकाऱ्यांनी निवडून देते तर लोकांचा किती विचार करणार. प्रत्येकाला माझं एकच म्हणणं आहे, पक्षाचा उमेदवार तुम्ही नक्की करा, पण ही जी जनता हा जो लोकशाहीचा अधिकार आहे तो बजावा आणि बळकट आणि सक्षम पद्धतीने जेणेकरून आपल्या सर्वसामान्यांचे प्रश्न या खालच्या आपल्या महापालिकेपासून ते लोकसभेपर्यंत आवाज पोहोचवणारा माणूस पाहिजे. त्या ठिकाणी पक्ष, आपलं धर्म, जात, परंपरा या व्यतिरिक्त एक सामाजिक भावना, एक समाजाचा समाजसेवक म्हणून काम करणारा पाहिजे. साहेब, आपण पाहतो की 2015 मध्ये निवडणूक झाली होती. त्यानंतर तब्बल 10.5 वर्षांनी निवडणूक होते. काय प्रतिसाद आहे मतदारांचा आणि महायुती म्हणून तुम्हाला काय वाटतं? आघाडी झालेली नाहीये आणि बीजेपी एकल पद्धतीने बीजेपी या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आहे. नाही, त्याच्यात नवल वाढण्यासारखं काहीच नाही. कारण आजपर्यंत 1995 सालापासून तर आम्ही निवडणुका नाईक साहेबांच्या नेतृत्वात लढतोय. आम्ही कोणावर युती केलीच नाही. आमची शिवसेनेवर एकदा युती झालेली शिवसेना असताना, त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादी 15 वर्ष आम्ही बिना युतीचे आम्ही लढत होतो. आज सर आम्हाला युती नकोच होती. आम्ही देव पाण्यात ठेवूनच होतो, युती नकोच होती आणि त्या पद्धतीने ती युती नाही झाली. आणि 15 वर्षांना नाही तर 5.5 वर्ष झाली आपल्याला आपली महापालिका निवडणूक नाही झाली. आता निवडणूक जर 5.5 वर्षामध्ये महापालिकेत काय झाले. तर या ठिकाणी तुम्ही आज आलेले आहात, उमेदवारी अर्ज भरताय. नवी मुंबईकर म्हणून तुम्हाला काय वाटतं? नवी मुंबईकर म्हणून आम्हाला असं वाटतंय की 10 वर्षांनी ही जी निवडणुका आलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडाव्या. आणि दुसरी गोष्ट काय आहे, प्रत्येकाने नागरिकांनी मतदानाचा हक्क गाजवावा असं माझं सगळ्यांना आवाहन आहे आणि नम्र विनंती आहे. माझं नाव सौ आशा महाडिक आहे. एवढंच सांगेन की पब्लिकनी सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करून मतदानाचा हक्क गाजवावा हीच नम्र विनंती आहे. थँक्यू. भावडे, आपली या निवडणुका या 10 वर्षांनी आल्या आहे. सगळ्यांना याची उत्सुकता फार होती आणि तो दिवस आज जवळ आलेला आहे. सगळ्यांनी या मतदानाचा अधिकार गाजवावा आणि आपल्या इथे गटर वॉटर आणि हे लवकरात लवकर मार्गी लागावं हेच आमच्या जनतेचं एक आव्हान आहे. नमस्कार. ॲक्च्युली आता हे 10 वर्षांनी आपलं महानगरपालिकेचं निवडणूक सुरू होत आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जी काही कार्य आपली आहेत, पेंडिंग पडलेली कामं आहेत ती कार्यरत करावी. कारण की आता भरपूर ठिकाणी तर पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कुणाच्या जॉबचा आहे, कुणाच्या रस्त्यांचा आहे, बरीचशी कामं पेंडिंग पडलेली आहे. तर राजकारण बाजूला ठेवून मला तरी असं वाटतं की सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या कार्याला पुढाकार देऊन पुढे यावं. आणि जी आता नवीन जी पिढी आहे त्यांनी मला तरी असं वाटतं की सगळ्यात आधी पुढे यावं. आपण या ठिकाणी आलेल्या आहात, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आपण कार्यकर्ते आलेले आहेत. आपल्या काय भावना आहेत आणि आपण कसं या निवडणुकीकडे पाहता? कसं आहे की मला वाटतं आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेची गेले 10.5 वर्ष नंतर इलेक्शन होतं आहे. म्हणजे मधल्या काळात कोरोना आला, त्याच्यामुळे लेट झालं, बऱ्याचशा गोष्टी लेट झाल्या. कारण की आता आपल्या प्रभागाला नगरसेवक हा प्रतिनिधी नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी पेंडिंग राहिल्या. कारण की नवी मुंबई हे एक स्मार्ट शहर आहे. आपण दरवर्षी बघतो की आपल्या शहराला पुरस्कार भेटतो, परंतु आता जर प्रतिनिधी नसेल तर कामं कशी होणार? आम्ही कोणाकडे जायचं? ह्या जनतेने कोणाकडे जायचं? त्याच्यामुळे ही निवडणूक होणं गरजेचं होतं. आणि आज या ठिकाणी ही सर्व मंडळी एक नवीन उमेद घेऊन आलेली आहेत की बाबा कोणतरी चांगला प्रतिनिधी येईल, आमची कामं होतील, आपलं हे शहर परत एकदा स्मार्ट शहर म्हणून ओळखलं जाईल. आणि मला असं वाटतं की थोडंसं जे तरुण उमेदवार असतील
आणि मतदार पण तरुण असतील, त्यांनी सर्वांनी पुढे यायला पाहिजे, वेळ काढून मतदान केलं पाहिजे आणि मतदानासोबत आपल्याला योग्य प्रतिनिधी भेटेल याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून आपलं शहर हे सुजलाम सुफलाम होईल.